गेल्या 10 ते 12 वर्षांपासून अहिल्यानगरमधील अहिल्यानगर मनमाड महामार्ग जो आहे तर तो रखडलेला आहे। त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे आणि या रस्त्यावरून जर आपण बघितलं तर शिर्डी असेल, शनी शिंगणापूर असेल, या ठिकाणी जाणारे हजारो भाविक दररोज प्रवास करत असतात। या रस्त्याच्या दुरावस्थेकडे सातत्यानं नागरिक असेल, या रस्त्याच्या आजूबाजूला राहणारे गावकरी असतील, यांनी पाठपुरावा केलेला आहे। हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी त्यांनी मागणी केली आहे। मात्र तरी देखील प्रशासनाला जाग आलेली नाही। त्यामुळे आता देहरे येथील ग्रामस्थांनी अक्षरशः एक बॅनर जो आहे तर तो रस्त्याच्या कडेला लावलेला आहे आणि त्यावरती लिहिलंय की नगर मनमाड रस्त्यावरील बळी हे अपघात नव्हे तर प्रशासकीय खून असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। आणि खरं तर साहेब, अजून किती निष्पापांचे बळी आपण घेणार, किती कुटुंबांचा तळतळाट घेणार आणि जनाचे नाही तर मनाची तरी लाज बाळगा, असे वाक्य जे आहेत तर या बॅनरवरती टाकण्यात आलेले आहेत। उघडा डोळे बघा नीट असं देखील या ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। अक्षरशः या महामार्गावरील सर्व गावकरी जे आहेत तर ते या रस्त्याला त्रस्त झालेले आहेत। काही ग्रामस्थ आहेत ज्यांनी बॅनर लावलाय। काय नेमकं सांगाल, आपण बॅनर लावलाय, अक्षरशः या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। गेली 14 वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे आणि इतके निष्पाप लोकांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत। आमच्या गावातले काही तरुण मुलांचे सुद्धा बळी गेलेले आहेत आणि याच्यानंतर ते बळी गेल्यानंतर दाद मागायची कोणाला, वैतागून आमच्या गावातल्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा बळी म्हणजे गेले ते प्रशासकीय खून आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून हा बॅनर लावलेला आहे। काय नेमकी मागणी आहे? कारण आता प्रशासनाकडे सातत्यानं मागणी करतोय, मात्र अक्षरशः बॅनर लावलंय तरी देखील काही दखल होत नाही। बॅनर लावून सुद्धा दखल घेतली जात नाहीये। आमच्या घरातला या ठिकाणी या रस्त्याचा एक बळी गेलेला आहे। तरुण मुलगा आमचा सख्खा चुलत भाऊ याच्यामध्ये गेलेला आहे आणि अजून काही माझ्या घरातले तर जाऊन बाकीचे सुद्धा गेलेले आहेत। पण यांनी या कंपनीने जर एक काम तरी नीट केलं, खड्डे असं नका मध्ये डिवायडर टाकले, लेन चेंज करत नाहीत लोक, त्याच्यामुळे तरी निदान थोडंसं अपघाताचं प्रमाण कमी झालंय। त्यांना म्हणा निदान लेन तरी टाका आणि रस्ता खड्डेयुक्त राहिला तरी चालेल। पण कुठेतरी रस्ता देखील आता आम्ही मागणी करून रस्ता होतच नाही। गेले 25 वर्षापासून रस्त्याची दुरावस्थाच आहे। किती मागणी करणार, किती आंदोलन करणार, किती असे बोर्ड लावणार। एकूणच जर बघितलं तर या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेकडो बळी जे आहेत तर ते गेलेले आहेत आणि त्यामुळे वैतागून अक्षरशः अशा पद्धतीनं बॅनर जे आहेत तर ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि लोकांकडनं म्हटलं जात आहे उघडा डोळे बघा नीट। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।